नमस्कार, मी साक्षी पांचाळ. न्यूज अनकट मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. या बातमीपत्रात आढावा घेणार टॉप 10 घडामोडींचा. राज्यातील ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागत असेल तर आगामी विधानसभा निवडणुकीत 288 जागांवर लढण्याची तयारी ओबीसी समाजाकडून करण्यात आल्याचे वक्तव्य प्रकाश शेंडगे यांनी केलं. नागपूरमधील ओबीसी संघटनांच्या बैठकीनंतर प्रकाश शेंडगे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी म्हटलं की आजच्या बैठकीत विधानसभा निवडणुकीत 288 जागा लढवण्याचा ठराव मंजूर झाला. तसेच मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सगळे सोयऱ्यांचा शासन आदेश GR काढल्यास राज्यातील ओबीसी समाज रस्त्यावर उतरेल असा इशारा प्रकाश शेंडगे यांनी दिलाय. जालन्यातील अंतरवाली सराटी गावाकडे मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या उपोषण स्थळाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला ओबीसी नेते मंत्री छगन भुजबळ यांच्या समर्थनार्थ बॅनर लागले आहेत. या बॅनर्सची चर्चा सर्वत्र होत असून ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये याचं सरकारने लेखी आश्वासन द्यावं या मागणीसाठी जालन्यातील वडीगोद्री येथे गेल्या 5 दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे. सरकार आज उपोषणकर्त्यांसोबत चर्चा करणार आहे. मुंबईत वरुण राजाने उघडीप दिली असली तरी मुंबईला पाणी पुरवणाऱ्या धरणांच्या क्षेत्रात मात्र तो तुरळक बरसतोय. त्यामुळे धरणांतील पाणीसाठा 5.42% इतकाच आहे. येत्या काही दिवसात 7ही धरणांचा पाणीलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाला नाही तर मुंबईवरील पाणी कपातीचे संकट आणखी गडद होण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसात तुळशी तलावाच्या क्षेत्रात 144 मिलीमीटर, बिहार 165 मिलीमीटर पाऊस झाला तर भातसात 144 मिलीमीटर, मध्य वैतरणात 101 मिलीमीटर, मोडक सागर 78 मिलीमीटर, तानसा 88 मिलीमीटर आणि अप्पर वैतरण परिसरात सर्वात कमी म्हणजे 42 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली. सोयगाव तालुक्यात 4 दिवसाच्या विश्रांतीनंतर शुक्रवारी जरंडी मंडळात 6 मिलीमीटर तर सावळदबारा मंडळात 52 मिलीमीटर पाऊस झाला. त्यानंतर 2 दिवस पावसाने ओढ दिली. त्यानंतर पुन्हा रविवारी पाऊस पडल्याने सोमवारपासून पुन्हा पेरणीच्या कामांना गती मिळाल्याचं चित्र दिसून येतंय. सोयगाव परिसरात मका लागवडीसाठी तयारी जोमात सुरू असून शेतकऱ्यांमध्ये पेरणीच्या कामांना वेग आला. त्यामुळे गेल्या खरीप हंगामाच्या तुलनेत यंदा मात्र क्षेत्र काही प्रमाणात वाढणार असल्याचं दिसतंय. नागपुरातील पुरुषोत्तम पुट्टेवार हत्या प्रकरणातील आरोपींचे पार्टी करतानाचे फोटो समोर आलेत. पुट्टेवारांच्या हत्या केल्यानंतर आरोपींनी हॉटेलमध्ये जाऊन दारूची पार्टी केली. त्यामुळे आरोपी किती निगरगट्ट आणि असंवेदनशील होते हे यातून स्पष्ट होते. या आरोपींनी पुरुषोत्तम पुट्टेवार यांना कारची धडक देऊन त्यांचा जीव घेतला. नीरज निमजे आणि सचिन धार्मिक या दोघांनी हत्येनंतर पार्टी केली. नीरज निमजे, सचिन धार्मिक आणि या प्रकरणातला तिसरा आरोपी सार्थक बागडे हे तिघेही पुरुषोत्तम पुट्टेवार यांची हत्या केल्यानंतर मनालीला जाणार होते. तिथेही त्यांच्या पार्टीची सोयही करण्यात आली होती. मात्र हे तिघे मनालीला पळून जातील त्याच्या आधीच पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. पुण्यातील धानोरी परिसरात मध्यरात्री भीषण अपघात झाला. भरधाव वेगाने धावणाऱ्या एका 4 चाकीने रस्त्याच्या कडेला थांबलेल्या रिक्षाला जोराची धडक दिली. या रिक्षात थांबलेले 4 जण गंभीर जखमी झाले. सोमवारी मध्यरात्री 12:30च्या सुमारास धानोरी येथील पोरवाल रस्त्यावर हा अपघात झाला. आरोपी कार चालकाला विमानतळ पोलिसांनी ताब्यात घेतलं. याच दरम्यान पोरवाल रस्त्यावरून भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने रिक्षाला धडक दिली. यामध्ये रिक्षातले 3 जण किरकोळ जखमी झालेत तर रिक्षा चालक गंभीर जखमी झालाय. तातडीने त्यांना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या प्रकरणी रिक्षा चालक आणि त्यांच्या कुटुंबियांचा जबाब देण्यात नोंद करण्यात आली आहे. नागपूरच्या कन्हान नदीवरील पुलावर एका ट्रॅव्हल्स आणि रिक्षाचा भीषण अपघात झाला. या धडकेत 2 सैनिकांचा मृत्यू झाला तर यामागे 6 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर येते. जुनी कामठी पोलीस ठाणे हद्दीतील नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरील कन्हान नदीवरील पुलावर रविवारी संध्याकाळी 5 ते 6च्या दरम्यान हा अपघात झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मिळालेल्या माहितीनुसार नागपूर कामठी मार्गावर ट्रॅव्हल्स आणि रिक्षामध्ये भीषण अपघात झाल्याची घटना समोर येते. यावेळी रिक्षामधून सैन्याचे जवान कामठीमधील सैन्याच्या कंटेनमेंट झोनमध्ये जात होते. या दुर्घटनेमध्ये एका जवानाचा जागीच मृत्यू झाला तर दुसऱ्या जवानाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
लातूरच्या उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील निडेबन रस्त्यावर असलेल्या तुलसीधाम या उच्चभ्रू सोसायटीमध्ये अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण 13,75,600 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना समोर येते। पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार रविवारी पहाटे अज्ञात चोरट्याने सोमेश्वर घाडे आणि गोपाळ मनदुमले यांच्या बंद घराचे कुलूप तोडून घरातील लोखंडी कपाटामध्ये ठेवलेले अंदाजे 9,80,000चे दागिने आणि 3,15,000 रुपये रोख असं चोरून नेले। अधिक तपास उदगीर ग्रामीण पोलीस करतायत। बांगलादेश क्रिकेट संघ 2024च्या T20 वर्ल्ड कपच्या सुपर 8 साठी पात्र ठरलेत। बांगलादेश संघाने शेवटच्या साखळी सामन्यात नेपाळचा 21 धावांनी पराभव केला आणि यासह त्यांचे सुपर 8 मधील स्थानही निश्चित झाले। प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशचा संघ 19.3 षटकात 106 धावा करू शकला, मात्र प्रत्युत्तर नेपाळ संघाला 19.2 षटकात केवळ 85 धावा करता आल्या आणि बांगलादेशच्या याऐवजी विजयाचा अर्थ म्हणजे नेदरलँडचा संघ स्पर्धेतून बाहेर पडला। T20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील पहिल्या फेरीतील अ गटाचे सामने काल संपले। काल या गटातील अखेरचा सामना पाकिस्तान विरुद्ध आयर्लंड संघाच्या फ्लोरिडियाला पार झाला। या सामन्यात पाकिस्तान संघाने 3 विकेट्सने विजय मिळवत स्पर्धेचा शेवट गोड केला, मात्र या सामन्यात आयर्लंडने पाकिस्तान समोर विजयासाठी 107 धावांचे आव्हान ठेवले होते आणि या आव्हानाचा पाठलाग पाकिस्तानने 18.5 षटकात 7 विकेट्स गमावत 111 धावा करून पूर्ण केला। वेळ झाली आहे टॉप 10 मध्ये इथेच थांबायची। पाहत रहा न्यूज अनकट। धन्यवाद।